नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अवघ्या एक नगरसेवक निवडून आलेला आहे। प्रभाग क्रमांक 13 मधून मयुरी अंकुश पवार ह्या एकमेव नगरसेविका आहे ज्या आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज महापालिकेमध्ये बुलंद करणार आहेत। महापालिकेमध्ये या आधी मनसेची सत्ता होती, 40 नगरसेवक होते, 2 महापौर मनसेने नाशिकला दिलेले होते। मात्र आता एका नगरसेवकावर ही संख्या आलेली, नेमकी जी काय करण्यात ते जाणून घेऊयात। मयुरी पवार यांचे पती अंकुश पवार हे मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत। तुम्ही महापालिका निवडणूक लढवणार होतात, मात्र अचानकपणे तुम्हाला माघार घ्यावी लागली। आता एकमेव तुमच्या पत्नी आहेत ज्या नगरसेविका झाल्या। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी काम करत असताना सन्माननीय राजसाहेबांचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम असतो। राजसाहेबांनी आदेश दिला तर लढायचं, आणि राजसाहेबांनी आदेश दिला तर नाही सांगितलं तर आम्ही नाही लढायचं। विधानसभेच्या वेळेस साहेबांनी मला उमेदवारी दिली, AB फॉर्म दिला आणि मला सांगितलं। मी त्यावेळेससुद्धा सर्व प्रसारमाध्यमांसमोर जाताना मी एक गोष्ट बोललो होतो की मी माझं नशीब समजतो की साहेबांनी मला लवकर सांगितलं। साहेबांनी मला आमदार झाल्यानंतर जरी राजीनामा द्यायला लावला असता तर मी तो निश्चित आणि निसंकोच दिला असता, कारण की ह्या आमदारकी, खासदारकी, नगरसेवक ह्या सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाचं सन्माननीय राजसाहेबांचा शब्द आहे आमच्यासाठी। तुमचे नगरसेवक का पराभूत झाले? जे उमेदवार होते, एक नगरसेवकापर्यंत का वेळ आली? 40 वरनं 5 वरनं आता केवळ एक नगरसेवक। खरं तर हा जसा आपल्याला सर्वांना प्रश्न पडला आहे तो मला प्रश्न पडलेला आहे की खरंच लोकांना काम हवं आहे का, की लोकांना ही भंपकगिरी हवी आहे? राजसाहेबांनी ते सभा घेऊन काय सांगितलं की जे तुम्हाला दत्तक घेतलं गेलं नाशिकला आणि ज्या प्रकल्पांवर भाजपकडनं काम केलं जाणार होतं ते केलं गेलं का? ते नाही केलं गेलेलं आहे। किती मोठे तुम्ही नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसेची सत्ता असताना 2012 ते 2017 एक सिंगल भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे। आणि ते तुम्ही बघा, या त्याच्यानंतरचा सत्ताकाळ बघा तुम्ही, किती मोठं म्हणजे जमीन भूसंपादन घोटाळा असेल, रस्त्यांचा घोटाळा असेल, किती घोटाळे। परंतु फक्त माझी आपणालाच एक नम्र विनंती आहे की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे बघितलं जातं। परंतु काही गोष्टी अशा आहे, एक ती स्मार्ट सिटी आणून ठेवलेली, तिचे काही बिल्स आहेत माझ्याकडे, मी ते देतो तुम्हाला, पण त्याच्यावर आवाज उठवा, कारण की हा यांचा पैसा नाही आहे, हा सामान्य जनतेचा पैसा आहे। या गोष्टींचा लूट करताय हे दरोडेखोर आहे, हे टाय वगैरे घालून बसलेले ना जे ते स्मार्ट सिटीचे अधिकारी, हे दरोडेखोर आहे। आणि यांच्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे, तुम्ही ज्यावेळेस सांगाल मी ते सगळे पुरावे तुमच्याकडे दिला। तुम्ही एकमेव नगरसेविका आहात, पुढची कार्यपद्धती कशी असणार? मी आत्ता जरी एकमेव नगरसेविका असली तरी मी 100चं काम करून दाखवणार आहे। या महानगरपालिकेत साहेबांनी जी माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो मी सार्थ ठरवणार आहे, आणि एकपासून अनेक कसे तयार होतील याच्यासाठी मी काम करणार आहे। कुठल्या गोष्टींवर तुम्ही काम करणार आहात? कुठल्या गोष्टींवर आवाज उठवणार आहात? कुंभमेळा अगदी तोंडावर आहे, कुंभमेळ्याच्या अवतीभोवतीच महापालिकेची निवडणूक गाजली होती। कुंभमेळा जर आपण बघितला तर आपला हा जो भाग आहे तो कुंभमेळ्यासाठी खूप महत्त्वाचा असा भाग आहे, जिथून आपण आत्ता इलेक्शन जिंकलेलो आहे। तर तिथे आपण जास्तीत जास्त काम कसं करता येईल, लोकांना सुविधा, येणाऱ्या यात्रींना, साधूंना सुविधा कशा पुरवल्या जातील त्याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे। तसंच इतरही जे प्रकल्प साहेबांनी सांगितलेले आहे किंवा जे चालू केले होते पण काही कारणास्तव किंवा सत्ताधाऱ्यांमुळे जे बंद पडले ते परत पुनर्जीवित कसं करता येईल यासाठी मी काम करणार आहे। एकूणच आपण बघतोय महापालिकेमध्ये भाजपची सत्ता ही आलेली आहे, मात्र जो नाशिक हा मनसेचा गड होता तो गड पूर्णपणे ढासळलेला आहे। केवळ एकमेव नगरसेविका मनसेची आहे, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जर पुन्हा उभार द्यायची असेल तर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, आणि आव्हानांचा डोंगर हा खूप मोठा आहे, कारण एका नगरसेविकेला संपूर्ण पक्षाची बाजू ही महापालिकेमध्ये मांडायची आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.